हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे 5:15 म्हणजे पहाटेचे 5:15 झालेले आहेत. किचनमध्ये मी आलेली आहे. मस्तपैकी तोंड थंड पाण्याने धुतलं म्हणजे जे झोप वगैरे असते डोळ्यावरची ती पूर्णपणे निघून जाते आणि डोळ्यांना थंडावा देखील मिळतो. तर किचनमध्ये आल्याबरोबर मी किचनची खिडकी उघडी करते. कारण की ना आता गरमी सुरू झालेली आहे. थोडं गरम व्हायला सुरुवात झालेलीच आहे. किचनची खिडकी उघडली की मस्तपैकी थंडगार असा वारा येतो आणि मस्तपैकी किचनमध्ये काम करायला बरं वाटतं. बरं, रात्रीच जर आपण सगळी भांडी जेवणाची वगैरे घासून वगैरे ठेवली ना, तर मग सकाळी आपलं किचन असं मस्त मोकळं सुटसुटीत दिसतं आणि कामं करायलाही उत्साह येतो. तर आज मी बनवणार आहे मटकीची उसळ. तर कसं आहे ना, एखादी जबाबदारी जर आपल्यावर असेल ना, तर ऑटोमॅटिकच आपण लवकर उठतो आणि प्रामाणिकपणे काम करायला सुरुवात करतो. तर रात्रीच काहीतरी आपलं शेड्यूल असलं पाहिजे, उद्या सकाळी कोणती भाजी करायची. तर तसं मी आदल्या दिवशीच भिजवून ठेवलेली छान असे मोड आणले आणि आज या मटकीची उसळ मला करायची आहे. तर इथे ना गॅसवरती कढई ठेवली. तोपर्यंत कांदा टोमॅटो जो चिरलेला होता तो इथे फ्राय करत ठेवलेला आहे. तोपर्यंत म्हटलं की चला फळं चिरून घेते. तर इथे पेरू आणि चिकू घेतलेला आहे आणि त्याच्या फोडी करून आता डब्यामध्ये मी चिरून ठेवते. म्हणजे मुलगा ना म्हणतो की मम्मी आणखीन काहीतरी मला एक्स्ट्रा देत जा, कारण की मला नंतर भूक लागते. आणि बरोबरच आहे, भूक ही लागणारच नाही का. कारण की आपण बघा सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवण करतो, संध्याकाळी पुन्हा चहाबरोबर काहीतरी खातो आणि रात्री पुन्हा जेवण करतो. मग जर हा डब्बा मी त्याला डब्यामध्ये 3 चपात्या जर देत असेल तर तो त्याचा नाश्ताच झाला नाही का. आणि दुपारी मग काय खाणार तो, आणि संध्याकाळी तो साधारणपणे 6:30 पावणे 7 वाजता त्याच्यामुळे प्रचंड अशी भूक लागलेली असते. तर मग त्याने तसं म्हटल्यानंतर म्हटलं की चला इथे पेरू, चिकू मी फळं आणूनच ठेवलेली. तर आता ती चिरून मी डब्यामध्ये घालते. तोपर्यंत इथे कांदा वगैरे छान फ्राय झाला आणि यामध्ये आता मी तिखट घालून घेतलेला आहे, जो मसाला आपला घरगुती. आणि हा छान परतून घेतल्यानंतर यामध्ये मोड आलेली उसळ मी घालून घेते. विचार करते याच्यातली थोडीशी उसळ मी साईडला काढून ठेवू आणि त्याची आमटी करता येईल. पण पुन्हा नंतर विचार आला, की आमटी करण्यासाठी जर मी थोडीशी उसळ साईडला काढून घेतली, तर कदाचित ही उसळ कमी पडेल. म्हणजे त्याला नाश्त्याला, डब्याला आणि पुन्हा दुपारचं माझं जेवण देखील मी याच्यातच करून घेणार आहे. कसं आहे ना, आता मिस्टर असतात गावी, म्हणजे गावी गेलेले आहेत, घर बांधण्याचं काम चालू आहे. तर त्याच्यामुळे दोन्ही मुलांचे डबे दिले, की फक्त मीच राहते जेवणाची. मग त्यावेळेस पुन्हा असा साग्र संगीत स्वयंपाक वगैरे करणं मला थोडंफार कंटाळवाणं वाटतं. मग जे आहे त्याच्यातच मी काय करते, आटोपतं घेते. तर इथे ना मटकीची उसळ छान अशी परतून घेतली आणि त्यामध्ये आता अर्धी वाटी पाणी घालून वाफेवर ही शिजवून घेणार आहे. फक्त जर वाफेवर मटकीची उसळ शिजवायची झाली तर ती व्यवस्थित शिजत नाही. त्याच्यामुळे मी अर्धी वाटी यामध्ये पाणी घातलंय. आता प्रत्येक गृहिणीची सुरुवात तिच्या सकाळच्या प्रायोरिटीनुसार होते. म्हणजे कोणत्या कामाला जास्त महत्त्व द्यायचं त्यानुसार तिची सकाळची सुरुवात होते आणि त्या वेळेनुसार ती देखील उठते. पण कसं आहे ना, वेगात काम करायची जर आपल्याला सवय लावायची असेल ना, तर सगळ्यात आधी पहाटे लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे आपण. रात्री लवकर झोपलं तर ऑटोमॅटिकच सकाळी आपण लवकर उठतो. नाही झोपलं तरी सकाळी लवकर उठून चेहऱ्यावर जर थंडगार पाणी मारलं ना, तर डोळे देखील स्वच्छ होतात आणि मस्तपैकी डोळ्यावरची झोप देखील उडून जाते. सकाळी किचनमध्ये येण्याआधी मी बाथरूममध्ये जाऊन गीझर ऑन करून आलेली आहे आणि गरम पाणी मुलाच्या अंघोळीसाठी मी काढून ठेवते. कारण की कसं आहे, तो उठणार आणि मग नंतर गीझर लावणार, तर त्याच्यामध्ये भरपूर सारा वेळ जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याचा कमीत कमी वेळ वाया गेला नाही पाहिजे. आणि म्हणून जर मी बकेट भरून ठेवली तर त्याची अंघोळ वगैरे होऊन तो वेळेत तयारी करून स्टेशनला पोहोचू शकतो. तर हे खूप बेसिक आहे, पण मला हे सांगणं फार गरजेचं वाटतं. कारण की जर गिझर वगैरे नसेल, तर पाणी वगैरे तापायला फार वेळ लागतो आणि पुन्हा ते करण्यासाठी आपल्याला आधीच उठणं गरजेचं आहे. तर आपल्या कामाचं प्लॅनिंग कसं आहे, त्यानुसार आपला उठण्याचा वेळ हा ठरत असतो. आता मला इथे जितक्या चपात्या लागणार आहेत तितके मी चपातीचे गोळे तयार करून ठेवलेले आहेत. तर साधारणपणे 10 ते 11 चपात्या मला पुरेशा होऊन जातील. कारण की मुलांचा डब्बा, त्याच्यानंतर नाश्ता आणि त्याच्यामध्येच मी माझं दुपारचं जेवण देखील आत्ताच सगळं बनवून घेणार आहे. कारण की कसं आहे, मुलांचे पप्पा गावी गेलेले आहेत. त्याच्यामुळे मला संपूर्ण असा स्वयंपाक दुपारी तरी करण्याची गरज पडत नाही. जे आहे त्याच्यातच मी भागवण्याचा प्रयत्न करते. तर इथे ना आता एका साईडला मटकीची उसळ देखील शिजत
करत आलेली आहे आणि आता पटकन हे सगळं चपाती वगैरे करून याची तयारी मी आता डब्याची करून घेते. आता वेगामध्ये आणि झटपट काम करायचं म्हटलं, तर आपण आपल्या स्पीडने काम करणार आहोत, नाही का? आपण काही कोणती मशीन वगैरे नाही आहोत. मशीन असेल, तर ती वेगामध्ये काम करत असते. आपण एका कुटुंबामध्ये राहतो आणि इतका आटापिटा आपण कशासाठी करायचा? तर मशीनला सुद्धा थंड होण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि आपण तर माणूस आहोत, नाही का? शांत डोक्याने आणि शांत मनाने शिस्तबद्ध जर आपण काम केलं आणि कामाची यामुळे गुणवत्ता वाढते. जरुरी नाहीये की कागदावरच सगळ्या कामाचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. कसं आहे कॉम्प्युटर आपणच बनवलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं डोकं कॉम्प्युटरपेक्षा काही कमी नाहीये. त्याच्यामुळे सकाळी उठल्याबरोबर प्राथमिकता कोणत्या कामाला द्यायची हे आपण आधी ठरवलं पाहिजे आणि त्याची तयारी आदल्या दिवसापासूनच आपण केली पाहिजे. सोबतच घरातील जितकी पण कामं आहेत, ती एकटीवरच ओढून घेऊन मी किती व्यवस्थित काम करते आणि किती परफेक्ट अशी गृहिणी आहे, याचा अट्टहास आपण अजिबातच केला नाही पाहिजे. घरातील व्यक्ती ज्या आहेत, जसं की आता माझ्या घरामध्ये 2 मुलं आहेत आणि मी तिघंच आहोत सध्या तरी. तर आम्ही तिघांनी काही कामं जी आहेत, ती वाटून घेतलेलीच आहेत. तर काही कामं वाटून जर घेतली ना, तर आपलीच कामं सोपी होतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट घरातील माणसांना देखील काम करण्याची एक शिस्तबद्ध सवय लागते. आणि याचा दुसरा महत्त्वाचा भाग रोजची रोज आपण धावपळ करत, घाई-गडबड करत, जी वेगामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत असतो ना, तर एक मानसिक समाधान मिळतं, की हां, मी कामं खूप पटपट केली, वेळेत केली. पण त्याचा दुसरा परिणाम कुठेतरी आपल्या शरीरावर होत असतो आणि कधी ना कधी आपण आजारी पडणारच असतो. अशा वेळेस आपलं संपूर्ण कुटुंब कामाअभावी अडचणीत येण्यापेक्षा आपण जर त्यांना थोड्या-थोड्या कामाची वाटणी करून जर सवय लावली ना, तर जरी आपण आजारी पडलो ना, तर अशा वेळेस आपल्या घरातल्या माणसांचं या कामाशिवाय काहीही एक अडत नाही. तेव्हा माझं असं फक्त एक सांगणं आहे, की माझ्या प्रिय गृहिणींना आपल्याला सुख लागेल असं काहीतरी आपण केलं पाहिजे. सर्व कामं आपणच केली तर त्याचा आपणच फक्त मानसिक समाधान घेण्यापेक्षा या कामाची थोडीफार सवय, हलकी-फुलकी कामं आपण इतरांना वाटून दिली पाहिजेत. म्हणजेच काय होईल, आपण देखील स्वस्त आणि मस्त राहू. शिवाय घरातल्यांना देखील थोडंफार काम करण्याची सवय लागते आणि आम्ही देखील आमच्या घरातल्या सुनेला किंवा मग आईला, पत्नीला थोडासा काम करण्यास हातभार लावतो, याचं त्यांना समाधान मिळतं. तर इथे माझा सकाळचा डबा वगैरे तयार करून झाला. त्याला डबा देऊन आले आणि तो आता निघून गेलेला आहे. तर आता इथे मी किचन आवरण्याचं काम करते. पाणी माझं येणार आहे जवळपास 7 वाजता पाणी येतं, 7 पावणे 7 ला. तर तोपर्यंत आता हे सगळं किचन आवरून घेते. सगळं किचन पुसून लख्ख केलेलं आहे आणि किचनमध्ये जे सिंक आहे त्यामध्ये भांडी ठेवून दिलेली तर ते मी काय आत्ता घासणार नाही. जेव्हा पाणी येईल त्यावेळेस मी घासणार आहे. पण नेहमीप्रमाणेच मी आता इथे बीटरूट आणि जे आवळ्याचं जे मी आईस क्यूब तयार करून ठेवलेले, तर ते कोमट पाण्यामध्ये घालून मस्तपैकी आता हे पिऊन घेणार आहे. तर सकाळी-सकाळी ना कोमट पाणी पिण्याची सवय आपण लावली पाहिजे. ते आपल्या तब्येतीसाठी फार चांगलं आहे आणि जर तुम्ही बीटरूट आणि आवळ्याचे आईस क्यूब जर तयार करून ठेवले ना ज्यूसचे तर ते तुमच्या केसांसाठी तितकंच हेल्दी आहे. बीटरूटने तुमचं रक्त वाढतं आणि सोबतच आवळ्याने तुमच्या केसांना एक मजबूती मिळते. हा जो सकाळचा वेळ आहे ना, हा माझ्या फार आवडीचा आहे. कारण की खूप शांतता आहे आणि खिडकी उघडल्याबरोबर मस्तपैकी थंडगार वारा येतोय आणि चिमण्यांची चिवचिवाट सुरू झालेली आहे. असं वाटतं मी आत्ताच मॉर्निंग वॉकला जाऊ का? पण नाही, मी माझं अंघोळ वगैरे झाल्याशिवाय मॉर्निंग वॉकला जात नाही. 6:20 झाले होते घड्याळामध्ये. माझी अंघोळ वगैरे झाली, झाडून वगैरे मी आलेली आहे मॉर्निंग वॉकला. तर रोजचं एक रुटीन आपण ठेवायचंच ठेवायचं. एक्सरसाइज करा, योगा करा, झुंबा करा किंवा मॉर्निंग वॉकला तुम्ही जा. तर ते ना तुमच्या तब्येतीसाठी फार उपयोगी आहे. मॉर्निंग वॉक करून झाल्यानंतर मी घरी आले आणि आता वाजत आलेले आहेत 9:30 म्हणजेच 9 वाजून 20 मिनिटं झालेली आहेत आणि माझा क्लास आता 10 मिनिटांनी सुरू होईल. त्याआधी मी घराची जी म्हणजे लादी वगैरे जी बाकी होती ती सगळी पुसून घेते. होळी झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल, की मस्त असं ऊन वगैरे आता चढायला लागलेलं आहे. आता 8-8:30चं ऊन देखील आपल्याला नकोसं वाटतं. इतकं आपल्याला चटके बसायला लागतात त्या उन्हामध्ये. आणि आता बघा ना, बाहेर इतका उजेड आहे, की असं वाटतंय, की किती वाजलेत.
7 वाजता जेव्हा पाणी आलं त्यावेळेस मी मशीन वगैरे लावून घेतली कपड्यांची आणि सोबतच किचनच्या सिंकमध्ये जी भांडी वगैरे पडलेली ना, तर ती सगळी मी स्वच्छ करून ठेवलेली आहेत. तर बघा साधारणपणे 5:15 ते 9:30 वाजेपर्यंत माझं घरातलं सगळं काम झालेलं आहे आणि आता इथून पुढे माझा क्लास सुरू होणार आहे 2 तास आणि त्यानंतर मी मस्तपैकी आराम करणार आहे. तर असा होता आजचं माझं रुटीन. आजचं रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.